उंच कड्यावर अरुंद कठड्यावर एक तरुण सागरी पक्षी एकटाच उभा होता. त्याचे 2 भाऊ आणि त्याची बहीण कालच उडून गेले होते, पण तो मात्र थरथरत होता. खाली पसरलेला तो अथांग हिरवागार समुद्र त्याला सतत घाबरवत होता. इतकं खाली पडलो तर? हा विचार त्याच्या मनातून जात नव्हता. तो 1 पाऊल पुढे गेला, पंख फडफडवले आणि लगेचच थांबला. भीतीने त्याचे धैर्य हरपले. तो मान खाली घालून कड्याखालच्या छोट्याशा बिळात जाऊन बसला. संपूर्ण दिवस तो पाहत राहिला. आई वडील उडत होते, भावंडे लाटांवरून घसरत होती, मासे पकडत होती आणि तो फक्त पाहत होता. भूक वाढत होती, अशक्तपणा जाणवत होता आणि एकटेपणा त्याच्या मनाला चिरत होता. तेवढ्यात आई पुढे आली. तिच्या चोचीत माशाचा एक चवदार तुकडा होता. त्याचे डोळे चमकले. तो आनंदाने ओरडला, गा गा गा. आई ओढत आली, पण अचानक थांबली. माशाचा तुकडा त्याच्या अगदी जवळ होता, पण तरीही पोहोचण्या इतका नाही. भुकेने वेडा झालेला तो अचानक पुढे झेपावला आणि तो कोसळू लागला. क्षणभर त्याच्या हृदयाचे ठोके थांबले. वारा त्याच्या अंगावर आदळत होता. भीतीने त्याचा श्वास अडकला, पण तेवढ्यात त्याचे पंख पसरले. हवेने त्याला उचलले. तो खाली पडत नव्हता, तो उडत होता. त्याच्या तोंडातून आनंदाची किंकाळी फुटली. आई जवळून उडाली. वडील ओरडले. भावंडे त्याच्या भोवती घेरट्या घालू लागली. तो वळत होता, वर जात होता, खाली झेपावत होता आणि अचानक भीती पूर्णपणे नाहीशी झाली. थोडा थकून तो समुद्रावर उतरला, पण बुडला नाही. तो पाण्यावर तरंगत होता. सभोवती कुटुंब, कौतुक, आनंद आणि माशाचे तुकडे. आज त्या तरुण सागरी पक्षियाने आपली पहिली उड्डाण भरली होती.